नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आज रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D या क्षेत्रामध्ये हजारो नोकरीच्या संध्या उपलब्ध आहेत। R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट। जर खऱ्या अर्थाने आज जगाला जर कुठल्या गोष्टीची गरज असेल तर ती रिसर्च अँड डेव्हलपमेंटची आहे। मग ती भारताची रिझर्व्ह बँक असो किंवा कुठलीही वर्ल्ड बँक असो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असो, रिसर्च इज द मस्ट। या ज्या कंपन्या ज्या बंद पडलेल्या आहेत का नाही, ऑटोमोबाईल म्हणा किंवा यांना वाईट दिवस आलेले आहेत, तर याचं मेन कारण काय आहे की यांनी R&D मध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली नाही। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा सुद्धा R&D विभाग जो आहे ना, तो अतिशय कमजोर आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा R&D जो विभाग आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आणि पुणे विद्यापीठामध्ये एवढं मोठं महाविद्यालय आहे, म्हणजे एवढं मोठं विद्यापीठ आहे की त्याला ऑक्सफर्ड केम्ब्रिज ऑफ द ईस्टर्न असं म्हणतात, म्हणजे विद्येचं माहेरघर असं बोलतात। त्या पुण्यामध्ये सुद्धा रिसर्च अँड डेव्हलपमेंट फारसं दिसून येत नाही। या गोष्टीचं मला विशेष दुःख वाटतं। तर मित्रांनो, विषय असा आहे की सचिन किरस महाराष्ट्र स्टॉक एक्सचेंज किंवा सचिन किरस रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर याच्या वतीने आम्ही PhD किंवा इक्विव्हॅलेंट रिसर्च वर्क, PhD किंवा इक्विव्हॅलेंट रिसर्च वर्क याच्यासाठी आम्ही 10वी 11वी मध्ये असणाऱ्या किंवा 12वी पास आउट होऊन 13वी मध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांचं इनरोलमेंट करणार आहे। जे विद्यार्थी आता जे शिकतात त्यांचं पण इनरोलमेंट होणार आहे, पण 12वी नंतर जे पुढे ग्रॅज्युएशन करतात त्या विद्यार्थ्यांचं आम्ही इनरोलमेंट करतोय की इकडे त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तर इकडे 1 वर्षभरात 6 महिने ते 1 वर्ष किंवा त्या काळामध्ये त्यांच्या नावावर एवढं संशोधन जमा होईल की जरी कुठल्या विद्यापीठाने डॉक्टरेट डिग्री दिली नाही, ते डॉक्टरेटला एलिजिबल होतील। किंवा जर विद्यापीठाने आपल्याकडे विद्यापीठाचा जो एक ॲटिट्यूड आहे तो थोडा निगेटिव्ह आहे, ठीक आहे, त्याविषयी मला बोलायचं नाही, पण इक्विव्हॅलेंट रिसर्च वर्क त्या विद्यार्थ्याच्या नावाने पब्लिश करण्यात येईल। आणि त्यासाठी सचिन किरस थेअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाइड, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट्स, हा जो एक फंडामेंटल थिअरी आहे, या फंडामेंटल थिअरीच्यावर आधारित हजारो विद्यार्थी आम्ही इनरोल करणार आहेत PhD प्रोग्रामसाठी किंवा इक्विव्हॅलेंट रिसर्च वर्कसाठी। तर विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय रिव्होल्युशनरी अशी एक बाब आहे आणि ती विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये एक रिव्होल्युशनरी चेंज आणू शकते। मी खाली माझा मोबाईल नंबर देणार आहे आणि त्या मोबाईल नंबरवर जे इच्छुक आहेत त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा। याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी त्यांना तिथे सांगेन। थँक्यू, धन्यवाद।